रमानगर स्थित एक मामले में नागपुर जिले में आजीवन कारावास की सजा भुगत रहे एक युवा आरोपी संचित पैरोल पर कामटी आया था। इस दौरान गांजे की तस्करी करते समय पुलिस ने मंगलवार की रात को उसे गिरफ्तार कर 59,000 रुपए का माल जब्त किया है। यह कार्रवाई जूनी कामटी और नवीन कामटी पुलिस द्वारा साथ मिलकर की गई है। जोन 5 के डीसीपी द्वारा दी गई जानकारी के अनुसार आरोपी सिद्धार्थ राजेश धमगाए 38 वर्ष निवासी रमानगर कामटी ने 2012 में छोटू उदय सिंह यादव नामक युवक की हत्या मामले में नागपुर मध्यवर्ती जेल में आजीवन कारावास की सजा काट रहा था। मंगलवार रात करीब 2:30 बजे कुंभारे कॉलोनी नवीन कामटी में सिद्धार्थ को गांजा बेचते हुए पकड़ा गया। आगे की जानकारी जोन 5 के डीसीपी निकेतन कदम ने दी है। आपल्याकडे माननीय सीपी सरांच्या आदेशाने जो अंमली पदार्थाच्या विरुद्ध आपण मोहीम सुरू केलेली आहे, त्या मोहिमेच्या अंतर्गत आपले जे कामठी पोलीस स्टेशन आहेत, नवीन आणि जुनी कामठी, या दोघं पोलीस स्टेशनने एक संयुक्त कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये कुंभारे कॉलनीमध्ये आपल्याला अशी गोपनीय माहिती होती की तिथे काही अंमली पदार्थ आहेत। तर मग दोघं पोलीस स्टेशनने संयुक्तरित्या कारवाई करत आपल्याला जवळपास एक 5 किलो आणि 964 ग्राम गांजा तिथे मिळालेला आहे। आणि तो गांजा जो मिळालेला आहे तो निखत किंवा निक्की नावाची एक महिला आहे, त्यांच्यावर आधीही काही गुन्हे दाखल आहेत। तर त्यांच्या मालकीच्या घरात तो मिळून आलेला आहे आणि आपल्या प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की त्या महिलेसोबत एक सिद्धार्थ राजू धमगाय नावाचा पुरुष आहे। तो देखील एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। सध्या तो अभिवचन रजेवर बाहेर होता, तर तो देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे। आणि इतर अजून 3 गुन्हेगारांची नाव समोर येत आहेत। तर आपल्या टीम्स आपण डिस्पॅच केलेल्या आहेत या तिघांना कस्टडीमध्ये घेण्यासाठी। आणि यामध्ये अजूनही काही ठिकाणी अंमली पदार्थ ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर त्या अनुषंगाने देखील आपली सर्च मोहीम चालू आहे। माझं एक समस्त कामठी वासियांना एक आवाहन असेल की जसं सीपी सरांनी ही मोहीम चालू केलेली आहे, तर आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला यामध्ये पाहिजे आहे। तर आपल्याला कुठेही अंमली पदार्थाबद्दल विक्रीची किंवा मग स्टोरेजची जर माहिती असेल तर आपण कृपया करून आमच्यासोबत ती शेअर करावी, जेणेकरून आपल्याला सर्वांना मिळून याच्यावर जास्तीत जास्त कारवाई करता येईल। आणि हा जवळपास 60,000चा मुद्देमाल आहे, 6 किलोच्या आसपास गांजा आहे। माझं समस्त कामठीवासियांना एक आव्हान असेल की हा जो वाढता अंमली पदार्थांचा प्रॉब्लेम आहे तो सर्व एज ग्रुप्स मध्ये आहे। मुख्यत्वे करून जे आजकालचे तरुण आहेत, कॉलेजमध्ये जाणारे, तर त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप जास्त वाढत जाताना दिसत आहे। तर आपण सर्वांना मिळून याच्या विरुद्ध लढायचं आहे। तर सर्व जनतेला माझं आव्हान असेल की आपल्याकडे कुठलीही याच्याबद्दल माहिती असेल, विक्रेत्यांची माहिती असेल किंवा साठवून ठेवणाऱ्यांची माहिती असेल, तर कृपया करून ती माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना मिळून यांच्यावर कारवाई करता येईल। आणि हा जो एक मोठा आपल्या समोर चॅलेंज आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून लढता येईल आणि त्याचं समूच्चाटन करता येईल। थँक्यू, जय हिंद। वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज। बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी, इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी। इस वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने, कामठी। पुरानाला कामठी में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव। आओ जीवन के ख्वाब को सच करें। हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट है। यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं, अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन, विकसित बागवानी और ओपन एयर जिम। सपनों का घर अब होगा संभव, क्योंकि ये है आपके बजट के अंदर।